मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय जाहीर केला। काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक करत 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। भारतात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमा झाल्यामुळे मोदींनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। देशातील गरिबी दूर करण्यात काळा पैसा आणि भ्रष्टाचार सर्वात मोठा अडथळा असल्याचं मोदींनी नमूद केलं। त्यामुळे सरकारने हे मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 500 आणि 2000च्या नोटा नव्या रूपात चलनात येणार आहेत। 500 और 1000 रुपए के पुराने नोट 10 नवंबर से लेकर 30 दिसंबर 2016 तक आप अपने बैंक या डाकघर पोस्ट ऑफिस के खाते में बिना किसी सीमा के जमा करवा सकते हैं। आपके पास लगभग 50 दिनों का समय है। अतः नोट जमा करने के लिए आपको अफरा तफरी करने की कोई आवश्यकता नहीं है। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या घोषणेनंतर लगेचच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि नोटा रद्द करण्याची गरज का होती हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं। 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा गुरुवारपासून म्हणजे उद्यापासून चलनात येतील अशी घोषणा आर्थिक व्यवहार सचिव शशिकांत दास यांनी केली। The government has observed misuse of genuine high denomination notes for terror financing and also for hoarding black money. The RBI has been concerned about the growing menace of the fake Indian currency notes, which has been increasing in numbers. Notably, in recent years, foreign fake Indian currency notes in high denominations, either 500 and 1000, has been increasing. However, I can assure you there has been no breach of any of the security features. But for ordinary and common public, the looks of an fake Indian currency note is similar to genuine notes, which makes it difficult for them to distinguish the fake from the genuine. Thus, there is a congruence of thought between RBI and government. There are multiple objectives that can be achieved with the replacement of the old high denomination notes with a new series. This led us to take the decision, either Central Board of the RBI, to withdraw the legal tender character of 500 rupees and 1000 rupee denomination banknotes. Further, to replace the already existing large number of banknotes, we should be ready with adequate numbers of the new series note. As of today, and over the past weeks and months, we have ramped up our production and are ready to meet such a requirement in the weeks and days to come. Hence, it was decided to introduce the scheme that the Prime Minister announced. The RBI will releasing new currency notes with new features, new designs and new dimensions from the 10th of November onwards. Tomorrow is a bank holiday. The treasuries also will remain closed. So the new notes will be released, will be introduced to the market, will be infused to the market from 10th November onwards. सरकारने 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यात एटीएम बाहेर रांगा लागल्या। एटीएम 2 दिवस बंद राहणार असल्याने लोक एटीएम बाहेर रांगा लावून उभे आहेत। त्यातही 500 आणि 1000च्या नोटा नको असल्याने फक्त 400 रुपये काढले जात आहेत। त्यामुळे प्रत्येक जण 3-4 वेळा पैसे काढतंय। परिणामी वेळ लागत असल्याने रांगा वाढत आहेत। पेट्रोल पंपावर देखील 500 आणि 1000च्या नोटा घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। मुंबईत ठिकठिकाणी एटीएम बाहेर नागरिकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती। अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या। मुंबईच्या उपनगरात 100 रुपयांच्या नोटा काढण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती। औरंगाबादमध्ये एटीएम बाहेर लोकांच्या रांगा लागल्या। 100च्या नोटा काढण्यासाठी लोकांची धडपड सुरू होती। तर दुसरीकडे पेट्रोल पंपावर देखील लोकांची गर्दी उसळली। पेट्रोल पंपावर 500 आणि 1000ची नोट स्वीकारण्याची परवानगी दिल्यामुळे लोकांनी गर्दी केली होती। 500 ते 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर राज ठाकरेंनी मोदींवर मार्मिक टोला लगावला आहे। मोदी सरकारने घेतलेला निर्णय भला की बुरा ते येणारा काळच ठरवेल। मात्र
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून ते यूपी निवडणुकीपर्यंत भाजप काय आपट्याची पानं वाटणार आहे का? सोनं घ्या सोनं असं म्हणत अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय. पुण्यात गणेश कला क्रीडा मंच इथं मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधवांच्या SMS प्रकरणानं वेगळे वळण घेतले. जाधवांनी नशेत SMS केल्याचा दावा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याविषयीचा अहवाल 7 दिवसात गृह खात्याला पाठवणार असून त्यांच्यावरील कारवाईबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल असे त्यांनी नमूद केलं. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून चूक असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. उनको अगर ऐसे लगता है कि उन पे इनजस्टिस हो रहा है तो वो गवर्नमेंट के पास आ सकते इसके, लेकिन उन्होंने अपने वरिष्ठ अधिकारी के बारे में मीडिया में या कहीं भी कुछ नहीं कहना चाहिए. ये डिसिप्लिन के खिलाफ है. पुलिस डिपार्टमेंट ही डिसिप्लिन का डिपार्टमेंट है. कोई भी इनडिसिप्लिन होगी तो उसको टॉलरेट नहीं किया जाएगा. ये इनडिसिप्लिन है. उनको रिलीफ जरूर मिलेगा अगर उन पर कुछ अन्याय हुआ है तो, लेकिन उसका एक तरीका है. उसके ऊपर भी अधिकारी है, उसके ऊपर शासन है, तो वहाँ पे आ सकते हैं. वो सीनियर ऑफिसर है, वो अभी भी समझ ले और वो डिसिप्लिन का पालन करे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळं महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून काढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी सिडको विभागातील सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील 4 ठिकाणी कारवाई करण्यात आली. नागरिकांचा रोष पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जेईच्या धर्तीवर इंजिनिअरिंगची सीईटी होण्याची शक्यता आहे. 2018 पासून सीईटीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे. जेई प्रमाणे सीईटीचा अभ्यासक्रम करावा याची तंत्रशिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा झाली. तसा प्रस्ताव उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवलाय. नीटचा निर्णय ऐनवेळी झाल्यानं वैद्यकीय विद्यार्थ्यांना फटका बसला होता. तसं पुन्हा होऊ नये म्हणून जेई प्रमाणे इंजिनिअरिंग MST सीईटीचा अभ्यासक्रम असावा असा प्रस्ताव नुकताच DTEनं उच्च शिक्षण विभागाला दिलाय. मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं पंतप्रधान आवास योजनेसाठी काढलेल्या 3,612 कोटी रुपयांच्या टेंडरला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणी म्हाडाचे CEO आणि उपाध्यक्षांकडून खुलासा मागवण्यात आलाय. म्हाडानं एका विशिष्ट कंत्राटदाराला नजरेसमोर ठेवून हे टेंडर काढल्याचं लक्षात आल्यानंतर तातडीनं टेंडरला स्थगिती देण्यात आली. विशेष म्हणजे कंत्राटदारासाठी 3 अटी शिथिल करण्यात आल्याचंही प्रथमदर्शनी पुढे आलंय. 2014 पूर्वी दिलेली कामं आणि 4-5 वर्षात कामं सुरू न केलेली सर्व कंत्राटं देखील रद्द करणार असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलंय. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच्यावर आम्ही 100% त्याचा आम्ही विचार करू वगैरे वगैरे जे काही अटी होत्या तो म्हाडाच्या होता तेही आपण रद्द केलेले आहेत यापूर्वीच. आणि म्हणून टेंडरांमध्ये ते प्रकाशाने समोर येत नव्हतं चित्र आणि त्याच्यामुळे एक गैरसमज निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून तिला स्थगित करून त्या टेंडरमध्ये जी थोडी सुधारणा करायची आहे ती सुधारणा करायची सूचना देऊन असं का झालं या संबंधीचं माहिती मागवून त्या कामाला सुधारून पुढे गती देण्याचं काम आपण केलं. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून मंगळवारी सकाळी जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागात गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमा भागातील नागरिक धास्तावले. बेळगावात कानडी सरकारची दडपशाही सुरूच आहे. 5 मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेळगावात काळा दिन पाळल्याप्रकरणी या 5ही तरुणांना कानडी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर कानडी पोलिसांकडून या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. बेळगावातील घटनांची महाराष्ट्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. कानडी सरकारची दडपशाही आणि हुकुमशाहीची राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निषेध करण्यात आला. मराठी भाषिकांवरील अत्याचार, अन्याय, गुन्हे दाखल करणं याची दखल बैठकीत घेण्यात आली. याबाबत कर्नाटक सरकारला तीव्र निषेध कळवण्यात येणार आहे. दरम्यान 43 जणांना जामीन देण्यात आला असून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेल्यांना जामीन नाकारण्यात आलाय.
दाक्षिणात्य सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हेलिकॉप्टरमधून स्टंट सीन करताना 3 सिने अभिनेत्यांनी तलावात उड्या घेतल्या होत्या. मात्र या जीवघेण्या स्टंटमध्ये 2 अभिनेते तलावात बुडाले. मस्तीगुडी सिनेमाची शूटिंग सुरू असताना टिपागोंडानहल्ली येथील तलावाजवळ ही घटना घडली. मस्तीगुडीच्या लीड रोलमध्ये असलेले अभिनेते दुनिया विजय यात वाचले. मात्र इतर 2 अभिनेत्यांचा बुडून मृत्यू झाला. अनिल आणि उदय हे 2 अभिनेते आहेत. ते दोघेही पाण्यात बुडाले. चित्रपट निर्मात्यानं पुरेशी काळजी न घेता शूटिंग केल्यामुळे हा अपघात घडला. या प्रकरणी निर्मात्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून गठीत प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगितलंय. याबाबत मंडळानं कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी कोर्टानं जे आदेश दिले होते त्याचं पालन झालं आहे की नाही यावरही सुप्रीम कोर्ट विशेष लक्ष देईल. गेल्या सुनावणी दरम्यान प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला फटकारलं होतं. सरकारला भविष्याच्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे. मात्र दिल्ली सरकारचं धोरण जुनंच असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. आता नव्यानं होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट प्रदूषणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना कठोर निर्देश देण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीतल्या नागरिकांना विषारी हवेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.